निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आता पोलिसांना शरण येणार आहे। रणजित कासलेकडनं समाज माध्यमांवरती अशा आशयाचा नवीन व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय। रणजित कासले यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केले होते। तसंच फेक एन्काउंटर संदर्भातही दावे केले होते। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती। किंबहुना पोलिसांनी मला पकडूनच दाखवावं अशा पद्धतीचं आव्हानही त्यांनी पोलिसांना दिलं होतं। माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत। आता तरी एक झालाय, अजून 2-4 होतील। तर मित्रांनो, त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे। किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही, कारण ते माझं डिपार्टमेंट आहे, मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं। तर मित्रांनो, हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार, त्यामध्ये काही वाद नाही। जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। कृष्णा, काल पोलिसांनी मला पकडूनच दाखवावा असं आव्हान देणाऱ्या कासलेंचे सूर आज काहीसे बदललेले दिसतायत। व्हिडिओ पाहिला तर निश्चित हे सूर बदललेले दिसतात आणि त्यांनी स्वतःच या ठिकाणी म्हटलंय की मी बीड पोलिसांना शरण येतोय। खरं तर काल बीड पोलिसांनाच आव्हान दिलं होतं आणि आव्हान देत असताना असंही म्हटलं होतं की मला पकडून दाखवा, कारण मी पण सायबरला काम केलेलं आहे। त्याचबरोबर विमानतळावरून जाताना बाय बाय महाराष्ट्र असे अनेक व्हिडिओ त्यांनी आपल्या स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती टाकले होते। मात्र आज त्यांनी व्हिडिओमधून स्पष्टीकरण दिलंय की मी बीड पोलिसांना शरण येतोय आणि शरण येऊन माझी लढाई लढतच राहणार आहे। अनेक दावे प्रतिदावे गेल्या काही दिवसांपासून हे PSI करत आहेत। मात्र आज स्वतःच या ठिकाणी शरण येत असल्याचा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला टाकलेला आहे। मात्र पूर्वी या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा खरंच शरण येणार आहे की पोलिसांना दिलेला चकवा आहे, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पूर्वी अगदी खरं आहे कृष्णा, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे हा समाज माध्यमांवरचा दावा आहे का प्रत्यक्षामध्ये हे घडणार आहे पाहणं महत्त्वाचं असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।